नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. समाजवादी पक्षाचे माजी नगरसेवक अख्तर कुरेशी आणि उबाठा गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील टेंबोलकर आणि वर्षा टेंबोलकर यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेच्या गोरेगाव विधानसभा विभागप्रमुखपदी स्वप्नील टेंबोलकर यांची नियुक्ती केल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक राम रेपाळे तसेच पश्चिम उपनगरातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयकांची थकबाकी तातडीने वसूल करावी, तसेच थकबाकी भरणाऱ्यांचे नळ संयोजन खंडित करावे, असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत. ठाणे महापालिकेला सन 2023 ते 24 या आर्थिक वर्षात एकूण 223 कोटी रुपयांची पाणी देयके वसूल होणे अपेक्षित आहे. त्यात 88 कोटी रुपयांची थकबाकी असून 134 कोटी रुपये चालू वर्षाची पाणी देयके आहे. त्यापैकी 22 कोटी रुपयांची थकबाकी तर 59 कोटी रुपये चालू वर्षाची देयके असे एकूण 81 कोटी रुपये वसूल झाले आहेत. 31 मार्चपर्यंत सुमारे 141 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आव्हान पाणी पुरवठा विभागासमोर आहे. थकबाकी आणि चालू बिले यांची वसुली तातडीने करावी, त्यात हयगय करू नये असे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाणी पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत दिले. या बैठकीस उपनगर अभियंता विनोद पवार आणि विकास ढोले यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जे थकबाकीदार कारवाई करताना त्वरित अरकेमाचा भरणा करणार नाहीत, अशा थकबाकीदारांचे नळ संयोजन तत्काळ खंडित करावे. हे नळ संयोजन परवानगीशिवाय पूर्ववत केल्यास संबंधित ग्राहक, गृहसंकुल यांचे नळ संयोजन मुख्य जलवाहिनीवरून खंडित करण्याचे आदेश माळवी यांनी दिले. आवश्यक ठिकाणी मोटर पंप जप्त करून पंप रूम सील करण्याची कारवाई करावी, असेही माळवी यांनी स्पष्ट केले. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य विभागामार्फत रविवार 3 मार्च 2024 रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे। सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित AFP सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत 0 ते 5 वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे। राज्यात सन 1995 पासून उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम दरवर्षी राबविण्यात येते। ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रामध्ये सदर लसी मोफत उपलब्ध करण्यात आल्या असून त्याचा लाभ पालकांनी 0 ते 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना द्यावा असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे। उन्हाच्या झळा वाढत आहे, यामुळे थंडगार पाणी पिण्यासाठी माठ खरेदीला ग्राहकांची पसंती मिळत आहे। ठाण्यातील बाजारपेठेत यावेळी माठ तर दाखल झाले आहेत, पण त्याबरोबर उत्तर प्रदेश आणि आग्राहून पिण्याच्या पाण्याच्या मातीच्या बॉटल्स देखील दाखल झाल्या आहेत। या बॉटल्सची किंमत 80 ते 120 रुपयापर्यंत आहे। प्लास्टिक बॉटल्सला एक वेगळा पर्याय आल्यामुळे या बॉटल्स आरोग्यदायी असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे। यामुळे ठाणे शहरात विविध ठिकाणी या बॉटल्स खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत। ठाण्यातील जांभळी नाका येथील बाजारपेठेत या बॉटल्स दाखल झाल्या आहेत। मेरा नाम हरीश है, यूपी से आता है, आगरा, यूपी आगरा से है। ये छोटा वाला 80 रुपये का, वो छोटा वाला 90 रुपये का, वो बड़ा वाला 120 का है। पब्लिक अभी कितना उसको डिमांड कर रही है? बहुत डिमांड हो रही है। क्या इसमें फ़ायदा होता है पानी से? कैसे पानी रहता है? पानी ठंडा रहता है, एकदम चिल्ड, मटके जैसा। इसके मट्टी का बॉटल है, इसलिए मट्टी का पौधा बहुत फ़ायदा होता है। माहिरी आहे आणि बघा मला हे बघून खूप आवडलं आहे खरं म्हणजे की प्लास्टिकला पण हा पर्याय होऊ शकतो। मातीचे आपल्याकडे मातीचं ही त्या या कारागिरीने मातीची एक बाटली आणलेली आहे। खरंच हा प्लास्टिकला पण एक पर्याय होऊ शकतो आणि पाणी पण थंड मिळेल। प्लास्टिकपासून जो आपल्याला जे दुष्परिणाम होतील तर ते याच्यातून आपण टाळू शकतो असं मला वाटतं। पण याची विश्वासता किती आहे वापरून झाल्यावरच समजेल, पण एक बदल म्हणून चांगली गोष्ट बाजारात यांनी आणलेली आहे। तर खरंच आपण याला प्रोत्साहन देऊया। लोक फक्त किंमत विचारतात आणि घेत नाही, खरंच आपण याच्याविषयी जागरूकता निर्माण करायला हवी। नमस्कार रसिको, मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले। कारण ठाणे हे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं। खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती। परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं। ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं। आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करतायत। त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेयश होत आहेत आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते। ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक। श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास। आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम। तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे। तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत आणि ठाण्याचा विकास
श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर. आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिकाधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.